प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या तळाशी दत्तगुरू सूक्ष्म रूपात का असतात? भगवान श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसवले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबर वृक्षात रूपांतर झाले. भक्त प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबर वृक्षाची पूजा करू लागले. भक्त प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयांनी दर्शन दिले होते व ज्ञानबोध केला होता. त्याचवेळी परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणांवर नमस्कार करून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करीन, असे माझे वचन आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.